आज मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण लोणंद तरडगाव येथील पालखी तळाची पाहणी केली। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहे। वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे। वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। सध्या पालखी मार्गावर पाऊस पडत आहे। या पावसापासून वारकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी 10,000 क्षमतेचे वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी अशा सूचना करून ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, वारकऱ्यांसाठी मोबाईल स्वच्छता गृहांची उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे। पुरेशा प्रमाणात मोबाईल स्वच्छता गृह उपलब्ध करून द्यावेत। जसजशी पालखी पुढच्या गावात जाईल तशी मागची गावे जिल्हा परिषदेने स्वच्छ करावी। विद्युत वितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी। पालखी तळावर हाय मास्क दिवे लावावे अशा सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या। आपण पालखी सोहळ्याचे पालखी तळाची पाहणी करताय, काय सांगाल यावर? पालखीची तयारी गेल्या 1-1.5 महिन्यापासून चालू आहे, 2 महिन्यापासून। आणि पालखीची तयारी करत असताना प्रशासनाने खूप चांगली तयारी पालखीची केलेली आहे। कारण वर्षानुवर्षाचा हा विषय आहे। पाठीमागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या असतील त्याच्यावर काय मार्ग काढता येईल। काही ठिकाणी पालखीतळ मोठे आहेत, काही ठिकाणी छोटे आहेत, काही ठिकाणी शौचालयाची अडचण आहे, काही ठिकाणी जागेची अडचण आहे, काही ठिकाणी काही पर्यायी रोडची अडचण आहे। या सगळ्या ठिकाणी ह्या व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत। पण ज्या अडचणी येत आहेत त्या संपल्या पाहिजेत म्हणून आपण आज पालखी तळांना भेटी देतो। अगदी पंढरपूरचा 65 एकराचा पालखीतळ असेल, वाकूरचा पालखीतळ असेल, प्रचंड मोठा पाऊस अलीकडं पडला अलीकडच्या कालखंडामध्ये, त्यामुळं सगळी विस्कळीत झालेला विषय होता। आता त्या सगळ्या तळावर आपण पावसापासून कसं वाचता येईल, त्या ठिकाणी पालख्या कशा थांबतील, पावसामुळं लोकांना राहायला काही अडचण होऊ नये याची व्यवस्था आपण करतो आहे। अगदी तीच व्यवस्था आपण पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आपण त्याची व्यवस्था करतो आहे। वाळवंटाचं क्लिनिंग आता झालं आहे, तिथल्या बोटिंगची परवानगीचा विषय असेल, तिथल्या बाकीच्या सगळ्या व्यवस्था असतील, त्या सगळ्या व्यवस्था करत असताना पंढरपूर शहरातली वाहतुकीची व्यवस्था, काही ठिकाणी कामं चालू आहेत, नॅशनल हायवेची कामं चालू आहेत, त्या ठिकाणच्या अडचणी आणि ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या ठिकाणी जी अडचण असेल ते तातडीने सोडवण्यासाठी आपण या स्थळाची पाहणी करतो आहे। मला वाटतं अजून आमच्याकडे काही ठिकाणी अडचणी आहेत, तर त्या ठिकाणी 15-15, 20-20 दिवस आमच्याकडे आहे अजून। त्यामुळे तातडीचा मान्यता देऊन आम्ही काही गोष्टीचे निर्णय घेतो आहे। अनेक गोष्टी आहेत, त्या ग्रामविकास खातेच जवळजवळ पालखीचं सगळं नियोजन करत असतं। त्यातून आम्ही जवळजवळ 5-1 कोटी रुपयाच्या नवीन रोडला पर्यायी मार्गाला मान्यता दिलेली आहे, त्याची कामं चालू होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की पाऊस पडतो आहे म्हणून आम्ही प्रत्येक पालखी तळावर एक वारकरी सेवा केंद्र आम्ही उभं करतो की ज्या ठिकाणी हँगर मोठा मंडप करतो आणि त्या ठिकाणी वारकऱ्यांना पावसातनं संरक्षण मिळेल। जी लोकं दिंडीसोबत आहेत, वारकरी आहेत, त्यांना दिंडीसोबत राहायची व्यवस्था असते। पण दिंडीसोबत नाहीत असे जे वारकरी असतात ते रस्त्यावर झोपतात, कुठेतरी वाटेत झोपत असतात, अशा सगळ्या वारकऱ्यांची झोपण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे। त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी मेडिसिन आपण देतो आहे, त्या ठिकाणी मसाजची व्यवस्था आपण करतो आहे। वारकऱ्यांना ज्या सुविधा देता येतील त्या सगळ्या सुविधा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो। भाऊ, आपण फलटणची पाहणी केली, बरडची पाहणी करून आला, पुढे तरडगावला चालला आहे, तर फलटण शहरातल्या किंवा फलटण तालुक्याच्या पालखी रूटबाबत आपण काय सांगाल? नाही, फलटणचा पालखी आम्ही पहिल्यांदा बरडचा पालखी स्थळाची पाहणी आम्ही केली आणि बरडचं पालखी स्थळ आहे तो पालखी स्थळाची जागा मोठी आहे, परंतु काही ठिकाणी त्याची सपाटीकरण करण्याची आवश्यकता होती आणि तो पालखी तर मोठा करण्याची आवश्यकता होती। म्हणून आज तो विषय माझ्याकडे आला, ग्रामपंचायतीने दिला, आमच्या शिव मॅडमने दिला आणि तातडीनं आज आपण सूचना दिलेल्या आहेत की उद्याच प्रस्ताव त्याचा तयार करा, काय 30-40 लाख रुपये लागतील। उद्या एका दिवसात आपण त्याला मान्यता देऊन 3 दिवसाचंच टेंडर आपण करून तो पालखी स्थळ विस्तारित करण्याचं काम आपण करतो आहे। त्यासोबत पालखी तळावरून गावातून येणारा छोटा रोड आहे
त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून एक बाजूनं गावाच्या बाहेरून एक रोड जातो, त्याही रोडच्या संदर्भात आपण प्रस्ताव तातडीनं करून तोही रस्ता आपण करून घ्यायचा प्रयत्न करतो. पालखीला आणखीन काय अनुदानाचे विषय आहेत त्याही अनुषंगाने त्या गावाला अनुदानही वाढवून मिळतं. गावाचा पूल होता छोटा, त्या पुलाला दोन्ही बाजूने रेलिंगची आवश्यकता आहे. म्हणजे ज्या ज्या सेफ्टीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करायचा आपण प्रयत्न करतो. फलटण शहरातला आपण बघितलं असेल, सगळ्यात आता पालखी मार्गाचं काम नव्यानं चालू झालं आहे आणि ते काम आता पालखी जवळजवळ 20 दिवसावर आलेली आहे. आता 20-25 दिवसात पालखी इथं पोहोचेल मला वाटतं माझ्या हिशोबानं. तेव्हा तो रोडचं काम तातडीनं पूर्णत्वाला गेलं पाहिजे म्हणून आमच्या एसपीनी भेट दिली, कलेक्टर महोदय असतील, सीओटीने सगळ्यांनी भेट दिलेली आहे, आमदार महोदय आहेत, ऑर्डरशी चर्चा केलेली आहे. PWDचे अधिकारी आज येत आहेत, त्यांना तातडीने सूचना दिलेल्या आहेत की पालखी यायच्या अगोदर 8 ते 10 दिवसाच्या आत हे रस्ते सगळे कंप्लीट झाले पाहिजेत. जे होत आहेत ते कंप्लीट करा, नाही ते पालखी येण्यासाठी जी व्यवस्था करायला लागेल ती करा, अशा सूचना दिलेल्या आहेत. याही ठिकाणी आम्ही एक मोठा सेवा मंडप आम्ही या ठिकाणी उभं करतो आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांची व्यवस्था असाच एक मंडप आपण वायसी कॉलेजवर करायच्या सूचना मी आत्ताच दिलेल्या आहेत. त्याही ठिकाणी पावसातनं संरक्षण देण्यासाठी 5-10 हजार लोक त्या मंडपामध्ये पावसापासून संरक्षण मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था केली. भाऊ, आता इथं विमानतळात काय अडचण येत नाही चिखलाची, पण आता तुम्ही तरडगावला अजून गेला ना, तरडगावला चिखल होण्याचं प्रमाण जरा जास्त आहे. अशा पद्धतीनं जर पालखी मार्गावर कुठं चिखल होण्यासारखी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी मरून टाकण्याची व्यवस्था, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या निधीची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यामुळं अगदी उद्या मी आता रात्री उशीर झालेला आहे, आज पॉसिबल झालं तर मी लोणंदला भेट देतो आणि उद्या मी वरदला भेट देणार आहे. तर त्या ठिकाणी आवश्यकता भासली तर तातडीने आपण ते चिखल होऊ नये अशा पद्धतीनं जे काय व्यवस्था उभी करता येईल ते आपण करू. आणि तशा सूचना मी अगोदरच दिलेल्या आहेत. म्हणजे मला तर वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पालखी तळ दुरुस्त करण्यासाठी 19 कोटी रुपये आपण मुर्मीकरण आपण खर्च करतो. तिथं पावसाचं पाण्यानं नुकसान होऊ नये, पालखीला काय लोकांना अडचण येऊ नये, इथंही तशी व्यवस्था करायला लागली. काय म्हणजे काय पैसे लागले, मुर्मीकरण करायला लागलं, पाण्यापासून चिखलापासून संरक्षण करण्यासाठी जे आवश्यक असेल ते करू. भाऊ, आता पालखी महामार्गावर टोल नव्यानं सुरू झाले तर वारकऱ्यांना त्यामध्ये सवलत मिळणार किंवा वारकऱ्यांच्याकडून कुठलाही टोल घेतला जाणार नाही. वारकऱ्यांच्यासाठी 100% टोल माफी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचं खूप बारकाईनं या पालखी सोहळ्यावर लक्ष आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनानुसारच आम्ही या सगळ्या व्यवस्था उभ्या करतो आहे. मला वाटते आजपर्यंत झालेल्या पालखीतले सर्वोत्तम पालखी सोहळा करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला मुख्यमंत्री बारकाईनं लक्ष ठेवलं आहे. भाऊ, स्थानिकांना 350 रुपये टोल ठेवलेले आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.